नमस्कार मित्रांनो, KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपासून आपण एक नवीन मालिका योजना गावाकडची या आशयाने या चॅनलवरून प्रकाशित करणार आहोत। यामध्ये मित्रांनो, केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, यांच्याकडून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ग्रामीण भागाशी संबंधित ज्या आहेत त्या सर्व योजनांची माहिती एक एक करून आपण या योजना गावाकडची यामध्ये त्याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला यापुढील सर्व भागांची नोटिफिकेशन किंवा जी माहिती आहे किंवा जी अपडेट आहे ती भेटत राहील। तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दोन योजनांची माहिती घेणार आहोत। त्याच्यातील पहिली योजना जी आहे ती म्हणजे सीड अनुदान। त्याच्यावरती 75% सबसिडी भेटणार आहे किंवा 75% अनुदान भेटणार आहे। आणि दुसरी जी योजना आहे ती योजना म्हणजे पशुधन खरेदी करण्यासाठी 75% सबसिडी शासनाकडून दिली जाणार आहे। या दोन योजनांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे ते क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये mahamesh.org असं टाईप करून तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे जाऊन अशा पद्धतीचं एक पेज तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल। त्याच्यामध्ये मुखपृष्ठ, महामंडळाची माहिती, त्याच्यानंतर योजनांचा तपशील, वेळापत्रक। तर मित्रांनो, या ठिकाणी वेळापत्रक हा जो टॅब आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर योजनेसाठी अर्ज केव्हापासून चालू झाले किंवा त्याची समाप्ती दिनांक कधीची आहे याची माहिती या टॅबमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या योजनेसाठी 12 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेवट तारीख जी आहे ती 26 सप्टेंबर 2024 या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, 26 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला या योजनाचा जर लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे अर्ज करा नावाचा जो टॅब दिसतो आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर यावरती तुम्ही अर्ज करू शकता। तर अर्ज कसा करायचा याची माहितीसुद्धा यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यानंतर मित्रांनो, हे जे पेज आहे थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे। पेजवरती स्क्रोल केल्यानंतर राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये घटक क्रमांक 1 हा जो आहे या घटक क्रमांक 1 वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सदर योजनेची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ही जी योजना आहे कोणत्या जिल्ह्यासाठी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी नाही याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, इथं पाहू शकता की सदरची योजना ही राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळून उर्वरित जे जिल्हे आहेत या जिल्ह्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे। याशिवाय या ठिकाणी त्यांनी दुसरी एक सूचना कंसामध्ये अशी दिलेली आहे की 2024-25 करता महामेश योजना अंतर्गत पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरता लक्षांक नाही। दुसरी एक महत्त्वाची टीप मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी अशी दिलेली आहे की ही योजना केवळ भटक्या जमाती भ ज क म्हणजेच NT प्रवर्गासाठी किंवा या वर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल। म्हणजेच या योजनेचा लाभ फक्त NT प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच घेता येईल। तर मित्रांनो, त्यानंतर त्यांनी या ठिकाणी लाभार्थी निवडीचे निकष, अटी आणि शर्तीसुद्धा दिलेल्या आहेत। त्या पुढील प्रमाणे आहेत। पहिली जी अट, शर्त किंवा जो निकष आहे तो असा आहे की सदर योजना केवळ भटक्या जमाती भ ज क या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल। म्हणजे मित्रांनो, जे धनगर बांधव आहेत किंवा NT क मध्ये येणारा जो प्रवर्ग आहे तर त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार आहे। त्याच्यानंतर दुसरी अट अशी आहे की लाभधारकाचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 60 वर्षापेक्षा जास्तही नसावं। म्हणजे या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लाभधारकाचं वय 18 पेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी असं असलं पाहिजे। लाभधारकाची मित्रांनो निवड करताना
महिलांकरिता 30%, अपंगाकरिता 3% आरक्षण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। यापुढे मित्रांनो चौथी जी अट आहे, यामध्ये या योजनेअंतर्गत भटक्या जमाती ब ज क प्रवर्गातील बचत गटांना, पशुपालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल। तर अजून एक पाचवी महत्त्वाची अट अशी आहे की लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे। म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असणं हे गरजेचं आहे। सहावी जी अट आहे, ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस याआधी महामेश योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे, अशा लाभधारकांना यापुढे पुन्हा अर्ज करता येणार नाही। त्याच कुटुंबातील दुसरी जर व्यक्ती या योजनेसाठी जर अर्ज करत असेल तर असे जे अर्ज आहेत ते निवड प्रक्रियेमधून बाजूला केले जातील। त्याच्यानंतर मित्रांनो सातवी जी अट आहे, पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही। म्हणजेच बाकीच्या ज्या योजना आहेत जिल्हा स्तरावरून पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेतून जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर अशा कुटुंबांना किंवा अशा व्यक्तींना सुद्धा मित्रांनो यासाठी अर्ज करता येणार नाही। महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येणार आहे। एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत। मित्रांनो 9वी जी अट आहे ती अशी आहे की स्थायी पद्धतीने मेंढीपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वतःची जागा असणं आवश्यक आहे। 10वी जी अट आहे, अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक, शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी नसावा। मित्रांनो ह्या आहेत लाभार्थी निवडीच्या काही अटी, शर्ती आणि निकष। त्याच्यानंतर मित्रांनो यापुढे आपण 2 योजना मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या होत्या, याच्यातील ज्या बाकीच्या योजना आहेत याची मी माहिती तुम्हाला योजना गावाकडची याचा जो दुसरा भाग आहे या दुसऱ्या भागाच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन। कारण का तर मित्रांनो सर्वच योजनाची माहिती या ठिकाणी देत बसतो तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी 75% अनुदान शेड बांधकाम करण्याकरिता दिलं जाणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो 75% अनुदान शेड बांधकामसाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे। त्याच्यामध्ये 21 प्रौढ मेंढ्यासाठी प्रत्येकी 10 चौरस फूट प्रमाणे 210 चौरस फूट आणि 20 कोकरांसाठी प्रत्येकी 5 चौरस फूट प्रमाणे 100 चौरस फूट असे एकूण 310 चौरस फुटाचं बांधकाम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि दर जो आहे तो 250 रुपये प्रति चौरस फूट याप्रमाणे जास्तीत जास्त 210 चौरस फुटापर्यंत तुम्हाला अनुदान भेटणार आहे। प्रकल्पाची एकूण किंमत मित्रांनो या ठिकाणी शासनानुसार 77,500 आहे। पैकी 75% जे अनुदान आहे 58,125 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटलं जाणार आहे आणि लाभधारकाचा जो हिस्सा आहे 25% म्हणजे 19,375 रुपये हे तुम्हाला स्वतःचे गुंतवावे लागणार आहेत। अशा पद्धतीनं शेड बांधकाम जे आहे ते शेड बांधकाम तुम्हाला करता येईल। त्याच्यानंतर मित्रांनो 75% अनुदान पशुधन खरेदीसाठी सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्याच्यामध्ये 20 मेंढ्या प्लस 1 मेंढा नर यासाठी हे अनुदान असणार आहे 75%। प्रकल्पाची जी किंवा गटाची जी एकूण किंमत आहे ही किंमत आहे 1,60,000 रुपये आणि 1 मेंढा नर त्यासाठी 10,000 रुपये असे 1,70,000 रुपये या गटाची किंमत होणार आहे। तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर 1,70,000 मधून तुम्हाला जवळजवळ शासनाचं अनुदान जे आहे 20 मेंढ्यासाठी 1,20,000 आणि 1 मेंढा नर खरेदी करण्यासाठी 7,500 म्हणजेच 1,27,500 रुपये अनुदान या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे। आणि मित्रांनो तुमचा जो हिस्सा आहे 25% लाभधारक हिस्सा त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मेंढ्यासाठी 40,000 रुपये आणि 1 मेंढा नर साठी 2,500 रुपये अशा पद्धतीनं 42,500 रुपये एवढी रक्कम तुम्हाला लाभधारक म्हणून 25% जे आहे ती रक्कम गुंतवावी लागणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडं फॉर्म भरल्यानंतर किंवा तुमची निवड झाल्यानंतर जी कागदपत्रे आहेत ती पुढील प्रमाणे कागदपत्रे असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो पहिलं कागदपत्र जे आहे
ते म्हणजे जातीचा दाखला जो सक्षम प्राधिकाऱ्याचा असावा. दुसरं कागदपत्र आहे आधार कार्ड. तिसरं आहे रेशन कार्ड. चौथं कागदपत्र आहे बँक पासबुक. पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र. बंधपत्र नमुना क्रमांक 1 नुसार अपत्य स्वयं घोषणापत्र मित्रांनो या ठिकाणी त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. बंधपत्र नमुना क्रमांक 2. त्यानंतर मित्रांनो शेड बांधकामासाठी स्वतःची किमान 1 गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत 7/12 उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र. त्यानंतर मित्रांनो वैरण उत्पादनाकरता किमान 1 एकर जागा उपलब्ध असल्याबाबतचा पुरावा खालीलप्रमाणे तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यामध्ये स्वतःच्या नावे जर जमीन असल्यास त्या जमिनीचा 7/12 उतारा द्यायचा आहे, किंवा जमीन नसेल तर अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास कुटुंबापैकी संमत देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा 7/12 उतारा व 100 रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी करून संमतीपत्र. बंधपत्र नमुना क्रमांक 3 हे तुम्हाला सादर करावं लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे जमीन नसेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता, पण कुटुंबातील इतर व्यक्तीकडे ज्यांच्या नावावरती जमीन आहे त्यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयाच्या मुद्रांकावरती नोटरी करून वैरण उत्पादनाकरता 1 एकर जागा उपलब्ध असल्याचं संमतीपत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो अर्जदाराने भाडेतत्वावर शेत जमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासोबत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत ₹100च्या मुद्रांकावर नोटरी करून या ठिकाणी तुम्हाला सादर करावी लागणार आहे. आणि जर अर्जदार दिव्यांग असेल म्हणजे जर अपंग असेल तर अशा दिव्यांग लाभार्थ्यासाठी त्याचं जे प्रमाणपत्र आहे दिव्यांग प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय पहा यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर या योजनेशी संबंधित जो गव्हर्नमेंट जी आर आहे किंवा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीने यावरती क्लिक केल्यानंतर दुसरे जे पेज आहे ते पेज या ठिकाणी ओपन होणार आहे आणि त्या ठिकाणी महामेश योजना शासन निर्णय मूळ अशा नावाचा एक जी आर तुम्हाला पाहायला मिळेल. यावरती सुद्धा तुम्ही जाऊन किंवा हा जी आर वाचून सुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील काही माहिती आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.